जाऊ द्या, शेवटी कोमलचं कॅन्सल झालेलं माहेर जाणं याच व्हिडिओच्या मार्फत. उद्या कोमल तुम्हाला माहेर दिसली तर आश्चर्यचकित होऊ नका, कारण की तिचा निर्णय कधीही बदलू शकतो. नाही का? त्यांचा निर्णय तुम्ही व्हिडिओ टाकला ना त्याच्यावर बदला. आमची रीतून नाही का 33 देश फिरलेले आहेत. कधी? तिच्या लहानपणी. आताच तर लहानपणी. हो, आणि आता ती अमेरिकाला जाते, म्हणजे आता हा 34वा देश ती फिरणार आहे. आणि तिथे जाऊन नाही का सगळ्या जे इंग्रजी बोलणारे लोक आहे तिकडचे त्यांना सगळ्यांना मराठी शिकवणार आहे. कसं करा? हा, तुला कोणी मोठा माणूस सांगतं तर ऐकत जाय थोडं, कळालं का? मनानं उठपटांग कामं करायची नाही, मनानं उठपटांग कामं करायची नाही. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? इकडे बघा यांचं काय चालू आहे. काय चालू आहे? स्वयंपाकाची तयारी चालू. काय बनवणार आहे आज तुम्ही? भेंडीची भाजी. भेंडी बनवणार आहे का? पण भेंडी कोण खाणार आज? नाही का आम्हाला एक डान्स करायचा, आईला सांगतो मी. आई, आमच्या दोघांवर वेगळं डान्स करायचा. मी तुला हा कोणतं गाणे सांग बरं? पाण्याला जाते बाळा. नाही ग, कोण सांग कोणतं आहे? अशी चिक्क मोत्याची माळ. करा ना. मी मोबाईल पकडा. चल ना खाली. खाली वरती करा बापा, खाऊन खाली लोक पाहतील ना तुम्हाला. अगं एवढं व्हिडिओ व्हायरल झाला तर मिलियन लोक पाहतात. मग ते पाहू दे, हे आपल्या जवळचे लोक आहे. कसा विचार करते ग बाई तू? विचार कराच लागला. अवघड बाबा. आणि आज नाही का आम्ही आमच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा नाही का ॲव्होकाडो टोस्ट खातोय. तो तयार करायला ठेवलेला आहे. हो हो, या इकडे तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. म्हणजे 10 मिनिटाचा वेळ लागणार आहे त्याला तयार करायला. तर हे फिलिप्सचं एअर फ्रायर आहे. हे टॅग पण करून देतो मी, कारण की काय माहिती का, तुम्ही बरेच लोक मला लिंक 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 कमेंट करतात. तसं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टॅग करणार आहे, लॉंग व्हिडिओमध्ये मी टॅग करतो. 10 मिनिटाच्या टाईममध्ये आपण सेट केलेला आहे. खूप छान आहे. बी किती मोठी निघली बघा. एक आपण प्लांट केलेली आहे आणि ही पण प्लांट करणार आहोत, पण हिला वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे, घेणार आहे. कळलं कोमल? कोमल, मिनी ब्लॉग आवडतात का लॉंग व्हिडिओज आवडतात? लॉंग आवडतात. मिनी ब्लॉग नाही आवडत माझे. आवडतात मग लॉंग बोलली ना आता. लॉंग चांगले करतात. हो काय, मी लॉंग व्हिडिओ छान करतो असं वाटतंय कोमलला, पण बघू आता. मिनी ब्लॉग पण छान असतात, तुम्ही दोन्ही बघत जा. तुम्हाला आजी दाखवून देतो इकडे एकदा. माझी आजीबाई बसलेली आहे. हे बघा. नमस्कार. नमस्कार. आणि एक छोटा डाकू उठलेला आहे, ते दाखवतो तुम्हाला. हा छोटा डाकू उठलेला आहे. काय ग ऋतू, काय ग ऋतू, कुठं जायचं तुला? कुठं जायचं? आग धला 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 धला, आग धला धला. आवडत नाही बडे पप्पाचा हात लावलं तोंडाला. तोंडाला तर कोणालाच हात लावू देत नाही, मलाच काय. अशी वेडा बाई आहे. काढ गेलं बाहेर कोमल, काढ. आणि पिऊ झोपलेली आहे शांतपणे. बघितलं, तिला बाहेर निघायचं म्हणा नुसता. नाही झोपायचं असेल तिला, कशी आळे पिळ्या तिची बघा. लय अवघड काम आहे बाबा यांचे, काय सांगा तुम्हाला. हो, आणि हिचे आता पिंपल हे सगळे बरे झालेले आहेत, व्यवस्थित झाले. आणि कोमल जाणार आहे. कुठे जायचं कोमल? माहेर जायचंय काय? रक्षाबंधन. ओके. हा. काय ग ऋतू, कुठे जायचं तुला? अमेरिकाला जायचं. अमेरिकाला आवडतं तुला? अमेरिका फिरायला? आमची ऋतून नाही का 33 देश फिरलेले आहेत. कधी? तिच्या लहानपणी. आताच तर लहानपणी. हो, आणि आता ती अमेरिकाला जाते, म्हणजे आता हा 34वा देश ती फिरणार आहे. आणि तिथे जाऊन नाही का सगळ्या जे इंग्रजी बोलणारे लोक आहे तिकडचे त्यांना सगळ्यांना मराठी शिकवणार आहे. बाबा, हो हो, ती सांगणार आहे माझे पप्पा कसे,
माझी दीदी कशी आहे ही दीदी माझे बडे पप्पा कसे? एक मिनिट थांब हा माझे बडे पप्पा कसे आहे, माझी बडी मम्मी कशी आहे, माझी आई कशी आहे, सगळं काही शिकवून आहे की नाही बाळा? काय ते हा टाकून द्या. तर असा विषय बघा. का रे बा जायचं ना अमेरिकाला? जायचं आमचा विजा निघला आम्ही जाऊ. विदाऊट विजाचे आम्ही 33 देशी फिरलेलो. काय चला 2 दिवसासाठी माहेरी जाणार आहे आणि वापस येणार आहे, कारण की ते देवांशचा बर्थडे आहे आणि सोबत तिच्या बहिणीचा पण बर्थडे. तुझी बहीण पण येते का? खरंच सगळे बहिणी आल्या काय? मज्जा आहे मग तुमची चौघांची. वहिनी गेले का काय? नाही ते नाही गेले. नाही गेले? दुकानामुळे गेले. कोणत्या दुकानामुळे? चपलाच्या दुकानामुळे. अरे बापरे. ते बसताना हा. ते चालवताना. पण मग त्यांनाही माहेर जायला पाहिजे की नाही? ते आत्ताच जाऊन आले. हो का? हा 2 दिवसासाठी गेले तुमच्या. हा आणि आम्ही पण जाणल्याला जाणार आहे, म्हणून बाहेरचा विषय नाहीये. बाहेर आता पटकन दिवशी कोमल 2 दिवसात जाऊन येणार इथून नगर, नाही का? लगेच 2 दिवसात वापस येणार. आणि एक गुड न्यूज पण आहे, ती सांगू आम्ही तुम्हाला, नाही कोमल? कधी सांगता? आत्ताच नाही सांगायची की बाई, जेव्हा होईन तेव्हा सांगू. काय म्हणते? म्हणू नका ना. आई एवढं सांगून सस्पेन्स सांगून द्यायला पाहिजे की नाही थोडंफार. आयुष्यात पहिल्यांदा ॲव्होकाडोची कोणती रेसिपी करून खाणार आहे, तर त्याची टेस्ट आपल्याला माहिती आहे की कशी काहीच टेस्ट लागत नाही. तर आपल्याला एका ताईनं सजेस्ट केलं होतं यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही अशा प्रकारे ब्रेड बनवून बघा, तुम्हाला नक्कीच चव लागेल. त्यासाठी ॲव्होकाडो घेतला आणि त्याला स्मॅश करून घेतलं पूर्णपणे, आणि त्यांना जसं सांगितलं होतं तेवढेच इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर सर्वात आधी आपण याच्यामध्ये मिरची, नंतर कांदा आणि नंतर टोमॅटो हे सगळं ॲड करणार आहोत. थोडंसं याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आज आपण ही जी रेसिपी करणार आहोत ती करणार आहोत आपल्या एअर फ्रायरमध्ये, कारण की एअर फ्रायर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यामध्ये ब्रेड करणार नाही असं होऊ शकत नाही, कारण की त्यामध्ये केलेलं मला बेटर राहील मला असं वाटतं. त्या पहिले आपण काय केलं, 3 मिनिटामध्ये हे ब्रेड जे आहे एकदा गरम करून घेतले, जेणेकरून त्यावर आपण जो ॲव्होकाडोचा मिक्सर बनवलेला मिक्सर तो एकदम व्यवस्थित लागेल. तर 3 मिनिटामध्ये ब्रेड आपले कडक झालेले. त्यानंतर आपण याच्यावर ही पेस्ट जी केलेली ती पूर्णपणे अप्लाय केली आणि त्यानंतर आपल्याला परत त्याला 10 मिनिटापर्यंत एअर फ्रायरमध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे आणि बघूया काय रिझल्ट येतो. तर आणि सगळ्यात पहिले आपण टेस्ट जे आहे ते आईला देणार आहोत. आईचे रिॲक्शन पण तुम्हाला दाखवणार आहे. मी 10 मिनिटावर ह्या एअर फ्रायरला सेट करून घेतलं. हे फिलिप्सचं एअर फ्रायर आहे आणि बेस्ट. तर हे बघा किती मस्त आपला इथं ब्रेड तयार झालेला आहे. चला आईला देऊया. आई आहे बघा. आई कसं झालं ग? मस्त एकदम सुंदर. हे बघा छान. ॲव्होकाडो टोस्ट बनतं त्याला. आई असं खाते. आवडलं नाही तर असं चव लागत नाही, असंच का असं खा लागतं करून. काय कोमल कसं झालं? मस्त झालं. मिरची लय तिखट कोमल. मस्त आहे कोमल. पाणी हो मिरची खाणू काही टमाट्यानं आंबट झालं मस्त ते. छान आहे मस्त. आम्हाला आवडलंय म्हणून आम्ही केलं आणि आम्ही खाल्लं. बघ ॲव्होकाडो असं घ्यायला नसतं खाणं. ॲव्होकाडो असं खाता आलं नसतं, नाही असा खाल्ला तेव्हा ते पोटात गेलं. छान. हे बघा आणि तोंडावर पडली तर मग कसं करा? हा तुला कोणी मोठा माणूस सांगतं तर ऐकत जाय थोडं, कळालं का? मनानं उठपटांग कामं करायची नाही. मनानं उठपटांग कामं करायची नाही. आणि हे इकडे बघा, हे डोकं मिंचरणं चालू आहे आईचे. आता 10 वाजले. काय करू बाबा या पुरीचं? नाही काय ग हिरोईन? ओय ओय तुला बोलतोय मी, इग्नोर करायचं नाही. काय आवरलं की नाही? तुम्ही जेवण झाले की नाही? बाप्पा आईचा मेकअप करून दिला. हा आज परीची आत्तू आलती बाबा घरी. परीची आत्तून काय दिलं परी तुला? ड्रेस. किंडर जॉय दिला, ड्रेस दिलाय. छान छान ड्रेस ठेवून दिलाय का? नाही ड्रेस आवडला का तुला?
कसा आवडला? मस्त आहे का? हा पिवला ड्रेस दिलाय. काढ ना तिला घालून बघ ना एकदा. मोठे आणले ते म्हणे. छान आहे. आम्हाला खूप आवडले ते ड्रेस. पिऊचा आहे हा. छान आहे ना. 1 वर्षाची झाली मग घालून. हा ते बर्थडेला काम येईल. थँक्यू. तुझा बर्थडेला अजून खूप वेळ आहे. अजून 6 महिने बाकी. 6 महिने किती? 6 महिने. आणि हिच्या बर्थडेला फक्त 1 महिना बाकी आहे. किती महिना? 1 महिना. मग मी तुझ्या बर्थडेला येईन. काय देशील बाळा तू? माऊली. काही काम करणार ना ती. कोपऱ्यात धावणार होता. असा विषय यांचा. स्वयंपाक झालेला आहे. जेवण पण ऑलमोस्ट झालेलं आहे सगळ्यांचं. परीचा ड्रेस छान आहे. मस्त. सॉरी मी उलटा दाखवला. छान आहे. खूप छान. परी ड्रेस घालायचा तुला? घालायचा आताच नाही, उद्या सकाळी. हा अंघोळ केल्यावर. आंघोळ केल्यावर. मस्त. हा परीला उद्या सकाळी दाखवीन मी तुम्हाला. व्हाईट कलरच्या. अय पिवळे. उद्या घालन ना. बस 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 बस. तिला मजा येईल. बस झालं बस झालं बस झालं बस झालं. परी झाड आलं का नाही तुझं? झाड आलं का नाही? अजून उशीर आहे ना. कधी दाखव ना सगळ्यांना. चल ना, किती मोठं झालं तर. हे बघा किती पाणी टाकलं का? थोडं कमी पाणी टाकायचं कोमल. आई थोडं कमी पाणी टाकायचं. असं नाही ना, असं शिंपडायचं वरतून त्याला. बस. ती फुक मारती. ते होता ते काय बोल. हे बघा यांची अशी मस्ती चालू असते दिवसभर. हा आणि कोमलचा विषय काय चालू आहे माहिती का? हिला आज डीमार्टला जायचं होतं. किती वाजता आली तू घरी? तुम्ही किती वाजता आली? काय बाहेर जाते का? तू किती वाजता आली घरी ते सांग मला. तुम्ही आले 7 वाजता. तू किती वाजता आली? मी घरीच होते सकाळ. नाही 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 नाही. असं कसं घरी होती? मी सकाळपासून घरी होते. आणि उद्या बाहेर जायचं काय? नाही ना आता. बंधू यायले काय? बंधू यायले काय? नाही ना. नाही कोणीच नाही. दैनच आहे मग कसं कोमल? कोमलच्या माहेरून कोणीच आहे ना. मग म्हणजे काय झालं माहिती का? कोमलच्या आतुरताच राहिली नाही त्यांना भेटायची. म्हणून कोमलला कोणीच घ्यायला येत नाहीये कदाचित. हा ते नको सांगूस मला तू. कोमलला आता काय बाबा, त्यांना नवाई राहिली नाही कोमलची. हा व्हिडिओ बघून जरी तुम्हाला खरंच वाईट वाटलं असेल तर प्लीज कोमलला एक फोन करा. कारण की कोमल तुमच्या आठवणीत खूप रडत आहे दररोज. की माझा भाऊ येईल मला घ्यायला, माझी मम्मी येईल मला घ्यायला. नाही व मी कुठं जवळ रडते. काही बोलता नाही तर काय मनात असते एक भावना की रक्षाबंधनला आपल्याला जायचंय बाबा माहेरी. तुम्ही चला घेऊन. तुम्ही पूर्ण करू शकता. नाही 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 मी नाही करू शकत. नाही बेटा तीच बसायची नाही ना. हा तुम्ही पूर्ण करू शकता. नको बाबा मला नाही यायचं त्यांनी ना. गेल्या लग्नाच्या अगोदर आता तुम्ही लग्नाच्या नंतर. जाऊ दे बाबा नको जाऊ. तू नाही गेलेली पुरती मग मला. खाव काय कोमल काम वगैरे सगळं सोडून तिकडं माझं सगळे काम खोळून जाते माहितीये का? माझ्यामुळं. हा नाही तर काय. माझ्यामुळं काहीच थांबत नाही. काय बोलत येईन काय नाही. तुला सोबत आणि तुलाच पटत बाई. मला नाही वाटत माझ्याशिवाय काय तुमचं. काही मला बोलू नको या गोष्टी. तू काय तू जायचं मामाच्या घरी? नगरला जायचंय काय? हा मम्मी नाही तू एकटी जावं लागेल तुला. माझी मम्मी जात असली तर मी जाते. काय नाही एकटी जाते का तू? मग कसं? नाही नाही मम्मी गेली तर तुला नेणारच आहे मम्मी. हा मम्मी गेलीत नाही ना. मम्मी एकटीच जाईन नाही तर. तिकीट पण अवेलेबल नाही कोमा सध्या ट्रेनचे. आजचे पण नव्हते. नाहीये ना. असल्याचे मी स्वतः आलो नसतो का? उद्या परवा. हा एवढी कस काय करते ट्रेनला? आता आपल्याला जालन्याला पण जायचंय त्यामुळे नकोच सध्या तिकडे जायला. काय म्हणतेस? हो की नाही? हा
चालेल. जाऊ द्या, शेवटी कोमलचं कॅन्सल झालेलं आहे माहेर जाणं याच व्हिडिओच्या मार्फत. उद्या कोमल तुम्हाला माहेर दिसली तर आश्चर्यचकित होऊ नका, कारण की तिचा निर्णय कधीही बदलू शकतो. हां नाही का? त्यांचा निर्णय तुम्ही व्हिडिओ टाकला ना त्याच्यावर बदला. हां म्हणजे ऋतू बाळ त्यांच्या रूममध्ये आहे नाही, झोपलेली आहे आणि जोडी तिकडे रूममध्ये आहे. त्यांचं काहीतरी चालू आहे व्हिडिओचं. हो का? चांगलं आहे, व्हिडिओ बनवा म्हणा मस्त मस्त. आम्हाला छान छान व्हिडिओ बघायला आवडतील नाही का? आणि मी हे 2 दिवसाची व्हिडिओ घेतो, 2 दिवसामध्ये दिवसभराचा व्हिडिओ घेतो थोडा थोडा. तुम्हाला अशी व्हिडिओज बघायला आवडतात का ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी. हां आणि आजचा व्हिडिओ उद्या. मस्त छान आहे ना? म्हणजे टेन्शन नाही, काही नाही, घाई नाही, गडबड नाही, व्यवस्थित व्हिडिओ होता. 5-6 मिनिटं सकाळी, 5-6 मिनिटं संध्याकाळी, 5-6 मिनिटं रात्री रात्री. हां जेवण झालं नाही तुझं? नाही ना, जेवायचं ना. कधी करायचं? आई राहिले, राम भाऊजी रोहिणी राहिले, आम्ही दोघं राहिलो. आजीला दिला, आता तुम्ही दोघं जेवले. चांगलं आहे. त्यांचं काम झालं तर जेवू. आणि एक किती तारीख आजची? 15-16 13 ना 15 तारखेला जाऊ आपण. 15 ऑगस्टच्या दिवशी तुळशीबागेत सामना. तुळशीबागेतपेक्षा कोमल रविवार पेठ आहे ना, ती चांगलं भेटतो. रविवार पेठेत जाऊ, तिथे स्वस्त भेटेल जरा. काय काय भेटेल पण तिथं काय? अरे महालक्ष्मीसाठी थोडं सामान घ्यायचं ना. यावेळेस डेकोरेशनचं सामान थोडंसं चेंज करू. चेंज करू हे झालंय आता. हां थोडंफार चेंजेस करू काहीतरी. यावेळेस त्याला वेगळ्या बसू आहे की नाही. पाहू ना आता. साड्या निवडल्या तर आम्ही काढल्यात का 2? चांगले. उद्याची व्हिडिओ दाखवते कोणत्या साड्या काढल्यात तर. हो दाखव. गौराईसाठी. चला मित्रांनो, करतो व्हिडिओचं एंड. यांचं चालू आहे बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. परी बाय करतेस का तू? बाय करतेस? चला, शेवटी तुम्हाला कळालेलं आहे कोमलमध्ये कोमलच्या घरच्यांचा जीव नाही आहे. कळलं कोमल? काही बोलावं का आपलं? नाही ते नसतो जीव आई बापाचं. जाऊ द्या. बोलता. चला, सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. सगळ्यांना परत एकदा सबस्क्राईब करा म्हणून सांगा ना. कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला बाय बाय. बाय.